नमस्कार, मी राहुल पिसे. मी एक्सेल व्ही-बी-एमध्ये सॉफ्टवेअर तयार करत असतो. आता ही जी फाईल आहे, ही एक्सेलचं एक ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. ह्याचा उद्देश कशासाठी आहे, तर काही लोकांचे क्लासचे विद्यार्थ्यांचे दर महिन्याचे पैसे आलेत का चेक करण्यासाठी किंवा आपली अपार्टमेंट असते, सोसायटी असते, त्याच्यासाठी मेंटेनन्स आला आहे का नाही किंवा कोणाचा आला आहे, कोणाचा राहिला आहे, हे चेक करण्यासाठी हे ॲप्लिकेशन मी एक तयार केलेले आहे. या ॲप्लिकेशनमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 शीट आहेत. या 5 शीटवरती हा सगळा एक्सेलमध्ये हे तयार केलेलं आहे. 5 शीटवरती हा प्रोग्राम चालतो. आता याच्यात काय एक फायनान्शियल इयर म्हणून आहे. तर या फायनान्शियल इयरमध्ये कोणाचे पैसे आलेले आहेत हे या वर्षात दिसते. 23-24 या वर्षात कोणाचे पैसे आलेले आहेत ते या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही वर्ष बदलले की त्या वर्षाचा हा चार्ट ऑटोमॅटिकली तयार होत आहे. ऑटोमॅटिकली हा चार्ट तयार होत आहे. याच्यात काय केलेलं आहे, हे आडवी टोटल आहे, ही टोटल या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यानंतर ही उभी टोटल आहे, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा दोन्ही टोटल आलेले आहेत या ठिकाणी. आता हा जो आहे हा आर्थिक वर्षातला आहे आणि इथं आहे हा नुसता वार्षिक रिपोर्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही वर्ष बदललं की या वर्षात किती पेमेंट आलेत, कुणाचे राहिलेले आहेत, या ठिकाणी हा सगळा चार्ट ऑटोमॅटिकली तयार होत आहे. आणि त्याचे हे जे स्टेटमेंट आहे त्या प्रत्येक कस्टमर नंबरचं किंवा मेंबरचं, सोसायटी मेंबरचं किंवा त्या विद्यार्थ्याचं तुम्ही जर या ठिकाणी नंबर टाकला आणि शो डाटा म्हटलं की त्याचं सगळं स्टेटमेंट तयार दिसत आहे या ठिकाणी. याची तुम्ही PDF पण करू शकता आणि PDF त्या कस्टमरला किंवा त्या विद्यार्थ्याला तुम्ही पाठवू शकता. या ठिकाणी शो डाटा केली, इथं टोटल आलेले आहे, इथं नाव आलेलं आहे, नाव आपण डमी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर काय करतं आहे, ह्याचं हे रिपोर्ट किंवा आउटपुट आहे. मग याच्यात डाटा एंट्री कशी करायची, तर डाटा एंट्रीसाठी काय केलेलं आहे, एक तर हेल्पर कॉलम आहे. या ठिकाणी काय केलं, फ्लॅट नंबर किंवा तुम्ही रोल नंबर टाका आणि इथं नावं टाकून घ्या. मी आता ही डमी नावं टाकलेली आहेत आणि हा डाटा हा सगळा बेस तयार केलेला आहे की इथं फ्लॅट नंबर किंवा इथं नावं टाकून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर हा जो आहे हा मेन डाटा एंट्रीचा पार्ट आहे. आता डाटा एंट्रीमध्ये काय करावं लागतं, सगळ्यात महत्त्वाचं डाटा एंट्रीमध्ये फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा काय किंवा त्या सोसायटीचा किंवा त्या याचा फ्लॅट नंबर टाकलेला आहे. या ठिकाणी समजा 7 नंबर फ्लॅट आहे, इथं ॲटोमॅटिकली युनिक पुढचा नंबर ॲटोमॅटिकली येईल इथं. आता या ठिकाणी इथं तारीख टाकायची, समजा ही 10/10/2025 ही आजची तारीख घेतली आणि या ठिकाणी हा जर स्क्रोल करून खाली घेतला तर आपोआप त्याचं नाव येईल. तर नाव मी डमी टाकलेलं आहे, हे नाव डमी आलेलं आहे या ठिकाणी. आता हे कोणत्या महिन्यासाठी पैसे घेतोय, हा कशासाठी, इयरली जो रिपोर्ट आहे त्याच्यासाठी आपण ऑक्टोबर 2025साठी आपण हे पैसे घेत आहोत. रक्कम किती घेतली ते या ठिकाणी टाकायचं आहे. 900 घेतलेले, यांचा मासिक मेंटेनन्स 900 आहे आणि या ठिकाणी त्यांचा UTR नंबर टाकायचा आहे. किंवा तुम्ही कॅशमध्ये घेतले असेल तर कॅश टाका, UTR नंबर असेल तर UTR नंबर टाका किंवा काय बँक चेक असेल तर चेक नंबर टाका. इथं तुम्ही काय वाटेल ते इथं लिहू शकता. चेक नंबर तुम्हाला जे पाहिजे ते लिहू शकता. आपण आता सध्या काय करू, UTR नंबर घेऊ एक, डमी नंबर हे टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे कोणत्या आर्थिक वर्षासाठी घेतले, तर 2025-26 या आर्थिक वर्षासाठी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी हा डाटा फीड केलेला आहे आणि इथं तुम्ही काय नॅरेशन टाकायचं टाकू शकता. गुगल पेनं आलेत किंवा कुठल्या बँक खात्याला आलेत, 2-3 बँक अकाउंट असतात, कुठल्या खात्याला जमा केले ते इथं आपण लिहू शकतो. तर हा जो आहे हा बेसिक डाटा हा भरलेला आहे. याच्यामध्ये परत एकदा बघून घ्या, आपण जरा स्क्रीन मोठी करतो. इथं आपोआप सिरियल नंबर येतो, इथं फ्लॅटचं नाव किंवा त्याचा विद्यार्थ्याचा रोल नंबर किंवा काय युनिक ID नंबर टाकला, किती तारखेला पैसे आले याचं नाव ॲटोमॅटिकली येतं, कोणत्या महिन्यासाठी पैसे घेतलेत, कोणत्या वर्षासाठी, रक्कम किती घेतली आहे, UTR नंबर टाकलेला आहे. UTR नंबर झाल्यानंतर इथं बँक रिसिव्ड डेट, चेक क्लिअर कधी झाला त्याची तारीख आहे. जर टाकायचे असेल तर टाका, नाही टाकले तरी सोडून द्या तिथं. हे फायनान्शियल इयर, हे मात्र हे जे डाटा आहे हा मात्र भरावाच लागेल. इथं कोणत्या आर्थिक वर्षासाठी घेतले ते आपल्याला सांगावं लागेल आणि इथं तुमचं नॅरेशन काय टाकायचं असेल तर. आता हा डाटा भरलेला हा कुठल्या वर्षासाठी भरला आहे, 2025-26साठी भरलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस जातात फायनान्शियल इयर 2025-26, तर या ठिकाणी ह्या 7 नंबर फ्लॅटचा या ठिकाणी बघा ऑक्टोबरसाठीचा हा डाटा आलेला आहे. ही जी एंट्री केली आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि त्याचा इफेक्ट काय झालेला आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर काम करत आहे. हा 24-25 म्हटलं तर येतं
या ठिकाणी असा हा डाटा डिस्प्ले होत आहे. आता वार्षिक जर बघायचं म्हटलं तर आता तुम्ही जर इथं 20-25चा जर डाटा बघितला फ्लॅट नंबर 7ला, तर बघा ऑक्टोबरसाठी 900 रुपये डायरेक्ट आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर काम करतं. म्हणजे एंट्री कुठं करायची, फक्त इथं एकदा एंट्री केली, किती तारखेला पैसे आले, त्याचं नाव ॲटोमॅटिकली येतं, महिना, रक्कम, UTR नंबर टाकला की त्याचा इफेक्ट हा डायरेक्ट येत होतो. आता हा इफेक्ट कुठं कुठं झाला, इयरली रिपोर्टला पण झाला. इथे जर समजा 24 तुम्ही मागच्या सुद्धा एंट्री टाकू शकता किंवा काही एंट्र्या राहिल्या असल्या तरी तुम्ही ती तारखेला, किती तारखेला पैसे आलेत, किती तारखेचे, कुठल्या महिन्याचे, मागच्या महिन्याचे सुद्धा येऊ शकतात. तारीख तीच असती, काही वेळेला मागचे पेमेंट सुद्धा असतं, मागचा महिना टाका ज्या महिन्यात आलेत ते. मागच्या आर्थिक वर्षातले असेल तर मागच्या आर्थिक वर्षातले टाका, 24-25चे टाका, 25-26चे टाका, तुम्ही ज्या महिन्यात पाहिजे त्या महिन्याचे इथं घेऊ शकता. नॅरेशन टाका, मागील पेंडिंग अमाऊंट आली म्हणून ते. आणि या ठिकाणी हा त्याचा स्टेटमेंट जर बघितलं तुम्ही, 7 नंबर टाकला इथं, एक तर टाईप करा किंवा इथं स्क्रोल करून घ्या, इथनं डायरेक्ट घ्या किंवा डायरेक्ट टाईप करा. 7 नंबर टाकला, इथं 7 नंबरचं नाव काय असेल ते ऑटोमॅटिक लिहिल, मी डमी टाकलेलं आहे. आणि शो डाटा म्हटलं की त्याचा सगळा डाटा या ठिकाणी दिसून जाईल तिथं. आता या ठिकाणी तो डाटा त्याचा दिसलेला आहे. आपण तिथे जीपे जे नॅरेशन टाकले तेच नॅरेशन या ठिकाणी आलेले. तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर करत असतो आणि अत्यंत नाममात्र फीमध्ये मी हे करत असतो सॉफ्टवेअर. तर जर कोणाला असे सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर इथं मी दिलेला आहे 9822203106. एकाच ठिकाणी डाटा भरायचा आहे. डाटाही जास्त काय आपल्याला सारखा सारखा भरायचा नाही आहे. फक्त आलेले पैसे फक्त नोंदवायचे त्या तारखेला. अशा पद्धतीचं हे सॉफ्टवेअर आहे. अत्यंत नाममात्र दरात मी देत आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे, मी तो नंबर टाकतो 9822203106. माझा नंबर आहे. ज्यांनी हे बघतील व्यवस्थित त्यांना हा नंबर या ठिकाणी बघायला मिळेल आणि मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हे सगळं सॉफ्टवेअर व्यवस्थित देईन, अत्यंत माफक दरात देईन. अत्यंत कामाचं सॉफ्टवेअर आहे, खूप उपयोगी आहे. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा.